पण आर्टिकल 25 काय म्हणतोय की तुम्हाला कोणत्याही धर्मामध्ये तुम्ही जाऊ शकता, त्याची वर्शिप करू शकता आणि त्या धर्मामध्ये जे काही आहे धर्मग्रंथ हे सर्व तुम्ही वाचू शकता, हे सर्व करू शकता. पण जर चर्चमध्ये समजा एखादी अदर व्यक्ती जे हिंदू समाजाचा असू शकतो किंवा बाकीचे दुसरे समाजाचा असू शकतो, त्याने एंट्री केली, तो येऊन बसतोय, ऐकतोय, त्याला चांगला वाटतंय की बाबा ऐकायला की हा धार्मिक विषय, तर कुठलाही धर्म असू दे सर्व चांगलंच शिक्षण देतात. मग हे लोक काय करतात, ते म्हणतात की ह्यांनी धर्मांतरण झालेले आहेत. पण ते धर्मांतरण नसतात, ते फक्त आलेले आहेत ना. आणि माझी इच्छा आहे की मी ख्रिस्तीमध्ये जाऊ, स्वेच्छाने कुठेही जाऊ शकतो. पण नेरेटिव्ह काय सेट केलं जातं की हे लोक धर्मांतरित झालेले आहेत. एसटीसी असू द्या, एससीचे असू द्या, ओबीसीचे असू द्या, कोणी असू दे, गावामध्ये सर्व किंवा आपले आदिवासी समाजाचे असू द्या, ते फक्त ऐकायला येत आहेत, ते फक्त त्यांना चांगलं वाटतं म्हणून येत आहेत. म्हणजे त्यांना काही पैसे दिले गेले नाही आहेत, काही दिले गेलेले नाहीत. पण नेरेटिव्ह आता मीडियामध्ये पण तसंच सेट होतो की बाबा इथं पैसे देऊन धर्मांतरण करतायत. तर ह्या सर्व गोष्टीवरती कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता सरकारचा पण प्लॅन चालू आहे धर्मांतरण विरोधी कायदा आणायचा. ठीक आहे, आणला पाहिजे, कारण की आमचे लोक धर्मांतरण करत नाही आणि 25 आर्टिकल 26 यांना हे देतोय, अथॉरिटी देतोय की तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही कायदा आणताय तर त्या कायद्यामध्ये जे लोक खोटे गुन्हे दाखल करतात, प्रेशर टाकून किंवा हे सर्व करून, उद्या समजा ते सिद्ध झाला की हा खोटा गुन्हा होता, तर त्या अधिकाऱ्यांवरती आणि बाकीचे ज्या लोकांनी ही कंप्लेंट केली होती त्यांच्यावरती काही होणार आहेत का, असाही एक क्लॉज त्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे बॅलन्सिंग क्लॉज असणार त्यामध्ये. तर त्याची मी मागणी करतोय आणि माझ्या आयोगाला सांगणं की आयोगाने त्यांच्या पत्रावरती गव्हर्नमेंटला सांगावं की बाबा आपण कायदा आणा, ख्रिस्ती समाजाचा काही प्रॉब्लेम नाहीये त्यामध्ये, पण त्याचा दुरुपयोग जे होतोय, आता आम्ही युपी मधले केसेस आम्हाला माहित आहे, एमपी मधले केसेस आम्हाला माहित आहे, कारण की आम्ही कनेक्टेड आहे. आमची संघटन महाराष्ट्र राज्य पूर्ण देशामध्ये काम करते. आम्हाला माहित आहे की तिथं काय होतं. तिकडचे लोक असं सांगतात की आम्ही प्रार्थनासाठी बसलो, कोणी पण येतं की इथं धर्मांतर चालू आहे, पोलीस येतं, डायरेक्ट एफआयआर लॉन्च आणि ते 6 महिन्यासाठी वर्षभरासाठी प्रिस्ट लोकांना जेलमध्ये टाकलं जात आहे. मग आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि एज्युकेटेड महाराष्ट्र आहे, त्यामध्ये असं काही नाही झालं पाहिजे. कायदा आणा, पण त्या कायद्याला एक चौकट पण ठेवा की जर तुम्ही कोणासोबत अशी दुरुपयोग केला तर तुम्हाला पण तितकीच शिक्षा होणार आहे. तर ही आमची मागणी घेऊन आम्ही आपल्याकडे आज आलेलो आहे.